माध्यमातून नवी मुंबईमधील ऐरोलीमध्ये लोखंडी कमान कोसळलेली आहे। 40 फुटांची लोखंडी कमान कोसळलेली आहे। पहिल्याच पावसामुळे लोखंडी कमान कोसळलेली आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। रस्त्यावर वाहनांची ये-जा नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी ही कमान लावण्यात आली होती। सध्या ठाणे बेलापूर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। लोखंडी कमान रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मिळते। तर आपण हे दृश्य पाहतोय, नवी मुंबईमधील ऐरोलीमध्ये लोखंडी कमान कोसळलेली आहे। 40 फुटांची लोखंडी कमान कोसळली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, नेमकी किती वाजता ही कमान कोसळलेली आहे आणि सध्या कितपर्यंत काम सुरू झालेलं आहे? कमान हटवण्याचं काम सुरू झालंय का? एकूणच ऐरोली सेक्टर 3च्या सर्व्हिस रोडवरती ही घटना घडलेली आहे। ठाणे बेलापूर रोडवरून ऐरोलीमध्ये शिरताना ही जी मोठ्या वाहनांना आत शिरू नये यासाठी ही कमान लावण्यात आली होती आणि तब्बल 40 फुटांची ही कमान होती आणि अचानक आलेल्या पावसामुळे ही 40 फुटांची कमान कोसळून खाली पडलेली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण कुठलीही गाडी त्यावेळी कमानीखाली नसल्याने ही दुर्दैवी घटना म्हणजे कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र रेल्वे अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिकेमार्फत सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही नवी मुंबईमधली दृश्य पाहतोय, लोखंडी कमान कोसळलेली आहे। 40 फूट ही लोखंडी कमान कोसळलेली आहे, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे।